त्यांचे भले करशील. मित्रांनो, या प्रसंगातून किती बारीक बारीक गोष्टी आपल्याला समजतात, ज्यांच्याकडे सर्रास आपण दुर्लक्ष करतो किंवा त्याबद्दल विचार करण्याची आपण गरज समजत नाही. परंतु स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक घटना ही प्रेरक आणि नवचेतना देणारी ठरते. पुढे त्यांनी मनात असणाऱ्या भीतीविषयी काय उपदेश केले आहेत किंवा कोणते विचार मांडले आहेत, भीतीमुळे काय नुकसान होऊ शकते, ते तुम्ही ऐकू शकणार आहात. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, या एपिसोडमध्ये तुम्ही विवेकानंद भित्रेपणा, दुर्बलता, कमी आत्मविश्वास किंवा स्वतःवर अजिबात विश्वास नसणे या सर्व गोष्टींबद्दल काय म्हणतात, यावर त्यांचे विचार कसे मार्गदर्शन करतात हे ऐकणार आहात. ते सांगतात की भीती सगळ्याचे एक मूळ कारण आहे. प्रत्येक जण मोठी स्वप्ने पाहू शकतात. ती पूर्ण करण्याची ताकदसुद्धा त्यांच्यात असते. पण काहींना यश मिळत नाही. कारण त्यांच्या स्वभावात भीती लपलेली असते. ते धाडस दाखवत नाहीत. इच्छाशक्ती असूनही ते मागे राहणे पसंत करतात. स्वतःला स्वतःच मागे खेचतात आणि पात्रता असूनही स्वतःच्या, समाजाच्या व देशाच्या विकासात योगदान देत नाहीत. विवेकानंद निडर होते, तेजस्वी होते, वेदांचे त्यांना ज्ञान होते. त्यांचे व्यक्तिमत्व सदैव एक आदर्श मार्गदर्शक म्हणून पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांच्या विचारांच्या माध्यमातून दिव्य ऊर्जा देत राहील. ते म्हणत की आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो. म्हणजे आपले कर्मच जबाबदार असते. इतरांना दोष देण्यात वेळ आणि ऊर्जा घालवण्यात काही अर्थ नाही. एका अर्थी आपले विचारच आपले व्यक्तिमत्व ठरवतात. कारण आपण जसे विचार करू तसे वागायला लागू. मग नकारात्मक विचाराने वाईट परिणाम होतील, तर सकारात्मक विचाराने सत्कार्य घडत जाते. एकदा मनातून भीती नावाचं भूत नाहीसं झालं की मग तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्ही कोणतेही अवघड काम करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊ लागता. तुमच्या अंगी नेतृत्व गुण उत्पन्न होतात, जे आजच्या युगात फारच गरजेचे आहे. सतत मागे राहणे, कोणत्याच कामात रुची न दाखवणे हे मनुष्याचे लक्षण नाही. मनुष्याला निसर्गाने किंवा ईश्वराने इतर प्राणीमात्रांच्या तुलनेने बरेच विशेष गुण व ज्ञान अर्जित करण्याचे साधन दिले आहे. त्यांचा वापर चांगल्या कार्यासाठी झाल्यावर त्या जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल. विवेकानंदांच्या मते जिथे तुमची भीती संपते, तिथून तुमच्या जीवनाची खरी सुरुवात होते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व उमगू लागते. लोकांसमोर तुमची भित्री प्रतिमा तयार करू नका. त्यांना आणखी एक कारण मिळेल व ते तुमची थट्टा उडवायला सुरुवात करतील. म्हणून स्वतःला योग्य बनवण्यासाठी जास्तीत जास्त काम करा. इतरांकडे लक्ष देऊन तुमची एकाग्रता भंग करू नका. त्याने तुमचे मन अस्थिर राहील. जगात जे काही वाईट आहे, विचित्र घडत आहे, सगळीकडे जी क्रूर भावना, तिरस्कार, गुन्हेगारी वाढत आहे, त्यास जबाबदार फक्त भीती आहे. आतल्या भीतीमुळेच आपल्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, ज्याचे परिणाम म्हणजे वाईट किंवा अमानवी कृत्य हातून घडत जातात, जे आताच्या समाजासाठी व येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी नक्कीच हिताचे नाही. साहसाने कोणतेही कठीण कार्य सर केले जाऊ शकते. आजचा तरुण उद्याचा आदर्श बनावा. त्यामुळे त्याने दृढ, सामर्थ्यशाली, सुविचारी असणे काळाची गरज आहे. आपण निवडलेला मार्ग अतिशय खडतर आहे किंवा ठेच लागण्याची शक्यता आहे, असे अंदाज बांधून तुम्ही तुमचा प्रवास अर्ध्यावर टाकू शकत नाही. तुम्ही दुःखाच्या व पराजयाच्या भीतीने खचत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात. एखाद्या अडचणीला घाबरून तुम्ही माघार घेतल्याने तुमचेच नुकसान होईल. कुणीही पुढे तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. विवेकानंद म्हणतात की प्रत्येक प्रवासाचा किंवा ध्येयाचा शेवट हा फक्त यश, विजय किंवा टप्पा गाठणे इतकंच नसतं. आपल्याला खरी शिदोरी तर अनुभवरूपी गुरु देऊन जातो, जे येणाऱ्या खाचाखळग्यांवर मात कसं करायचं ते शिकवतो. अनुभवच. या वेळेस काही चुका घडल्या असतील तर दुसऱ्या वेळी आपल्याला सतर्क राहण्यास सूचित करतात. चांगले, वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव जीवन जगताना आवश्यक असतात. त्याने जगण्याच्या दोन्ही बाजू लक्षात येत जातात.
आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे कळते. अनुभवांनी मनुष्य समृद्ध होतो, ज्ञानी होतो. त्याचे व्यक्तिमत्व समंजस बनते. तो इतरांना प्रभावी मार्गदर्शन करू शकतो. समूहांचे नेतृत्व करू शकतो. अनुभवांनी श्रीमंत होणे हे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असते, किंवा त्याची तुलना कशाची केलीच जाऊ शकत नाही. पैशात तर अजिबात मोजली जाऊ शकत नाही. तुम्ही अनुभव संपन्न तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या, मानवजातीच्या, राष्ट्राच्या विकासासाठी झटाल. झपाट्याने कष्ट करणे तेव्हाच साध्य होईल जेव्हा तुमची इच्छाशक्ती प्रबळ बनेल. आणि मनात इच्छा निर्माण व्हायला सर्वात आधी तुमच्यात असलेली भीती नाहीशी झाली पाहिजे. त्या भीती नामक शत्रूला संपवण्यासाठी तुम्ही सक्षम राहायला हवे. जर का आपली इच्छाशक्ती दृढ झाली की आपल्यात उत्साह निर्माण होतो. आपले जीवन चेतनामय बनते. वेदना प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांच्याबद्दल विचार करून नाराज होण्याची किंवा स्वतःच्या जगण्याला दोष देण्याची गरज नाही. उलट ती सगळी ऊर्जा तुम्ही ते संकट किंवा ती अडचण दूर करण्यासाठी वापरली पाहिजे. कोणत्याच गोष्टीला घाबरू नका. साक्षात मृत्यूला पण घाबरू नका. धैर्यशाली व्हा. मला महान बनायचंय असा संकल्प तुमच्या मनात तुम्ही बिंबवला पाहिजे. चांगले आदर्श समोर ठेवले पाहिजे. त्याने अधिक प्रेरणा मिळते. तुमच्या अंगी बऱ्याच शक्ती सृष्टीने बहाल केलेल्या असतात. ते तुमचे व्यक्तिमत्व अधिक बलशाली बनवतील. त्यांना बांधून ठेवू नका. ती शक्ती तुमच्या मनातील भीती नाहीसे करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तुमच्या आत्मविश्वासी रूपाचे तुम्ही व सगळे आदर करतील, चाहते होतील. भीतीचा त्याग करा. त्याने तुमच्या आयुष्यात एक सकारात्मकता येऊ लागेल, जी जगण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करा. त्यांना पाठ दाखवू नका. त्यांच्यावर मात करून प्रगतीचे अनेक मार्ग सुकर करा. देशाला तुमची गरज आहे. मातृभूमीविषयी ऋण व्यक्त करण्याचे साधन म्हणजे प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहणे. भयमुक्त होऊन उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आगेकूच करणे हेच आहे, असं स्वामीजी म्हणत. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये तुम्ही खूप मोठं नुकसान करणाऱ्या गोष्टीविषयी विवेकानंदांचे विचार ऐकलात. ती गोष्ट म्हणजे भीती. ही भीती समूळ नष्ट करायची, तिला स्वतःपासून दूर कसं ठेवायचं, भीती आपलं कशा प्रकारे नुकसान करू शकते, आपल्या प्रगतीत बाधा आणू शकते, हे विवेकानंद त्यांच्या वचनातून व्यक्त करतात. पुढे तुम्ही त्यांच्या प्रसिद्ध उक्तीविषयी ऐकणार आहात. त्या शब्दातून ते अतिशय मार्मिक उपदेश लोकांना देतात. विशेषतः तरुण वर्गाला ते उद्बोधित करतात. त्यांना जागं करून योग्य दिशा दाखवतात. ऐकूया त्याचबद्दल स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार आपल्या या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये स्वामी विवेकानंदांनी विशेषतः तरुण पिढीला उद्देशून व्यक्त केलेल्या विचारावर चर्चा करणार आहोत. ते म्हणतात, जे पेराल तेच उगवेल. तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी, जीवन सफल करण्यासाठी, इतरांना मदत करण्याच्या दृष्टीने तुमचे काही योगदान दिलात किंवा त्यावर मेहनत घेतलीत, तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फळ चाखायला मिळेल. जर यापैकी तुम्ही काहीच केला नाहीत, स्वार्थी व आळशीपणाने तुमचं आयुष्य घालवत असाल, तर ते अत्यंत चुकीचे ठरेल. त्याने तुम्हाला ना सुख मिळणार, ना यश, ना समाधान, ना आदर, ना प्रेम. म्हणून इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आधी आपण काय प्रयत्न करत आहोत याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. याआधी उल्लेख झाला आहे की भारतभर भ्रमण करताना समाजातील बऱ्याच गोष्टींबद्दल ते अस्वस्थ होते. उठा, जागे व्हा, संघर्ष करा आणि लक्ष्यप्राप्ती झाल्याशिवाय शांत बसू नका, असा त्यांनी उपदेश केला. समाज निद्रिस्त अवस्थेत आहे हे त्यांना जाणवले, जे सपशेल अधोगतीकडे वाटचाल होण्याचे संकेत होते. समाज कोणत्या ना कोणत्या कारणाने निरुत्साह, आळस, व्यसन या सवयींच्या अधीन होत चालला आहे. अशाने ते स्वतःचे व देशाचे नुकसान करीत आहेत. सगळ्यांनी वेळीच खडबडून जागे व्हायला हवे, अन्यथा अनर्थ होईल. तुम्हा सगळ्यांच्या ऊर्जेची भारतमातेला गरज आहे. ही झोपेची वेळ नाही, किंबहुना आता झोपायला वेळच नाही,
असे त्यांनी सांगितले. वेळ अतिशय महत्वाची आहे. तिचा सदुपयोग झाला पाहिजे. जर तुम्ही वेळेचा अपव्यय केलात, तर ते पाप ठरेल.